संडेचा दिवस होता म्हणजे सुट्टीचा. तर मस्तपैकी इडली चटणी बनवली होती आणि त्यानंतर आमचा फिरायला जायचा प्लॅन ठरला. तर इथे बघा त्यांना सगळ्यांना आहे ना शेंगा भाजायच्या होत्या म्हणून शिशा पण कामाला लागली. तर पप्पांनी आहे ना खूप अशा शेंगा भाजून घेतल्या. म्हटलं आहे ना घरचा खाऊ असलेला बेटर असतो. त्यानंतर मुलांसाठी देखील मी टिफिन घेतलेला. इडली चटणी खाल्ल्यामुळे पोट फुल झालेलं. मुलांसाठी थोडासा खाऊ घेतला आणि आम्ही बाहेर पडलो. बरं जायचं कुठे हे माहीत नव्हतं. तर नंतर ठरलं की आपण खडकवासला जाऊया आणि आहे ना शिशा अगदी शांत राहिली. त्यामुळे नवीनच आम्ही एक प्लॅन तयार केला. चला खडकवासला तर आपण गेलेलोच आहे, येताना जाऊया आपण अजून थोडंसं पुढे म्हणजे सिंहगडला जाऊया. तर जाता जाता हा नवीनच प्लॅन त्याच्यामध्ये चिटकवला आणि आम्ही पुढे गेलो. आणि बघा एवढा छान व्ह्यू होता ना की खरंच आधी आम्ही ठरवलं नव्हतं की आम्ही सिंहगडला जाणार आहे. कारण का 2-2.5 वर्षांनंतर मी तिकडे गेलेली आणि पाऊस पडून गेल्यामुळे आहे ना डोंगर रांगांनी आहे ना जणू हिरवळीचा असा शालू पसरलेला होता. खूप सुंदर वाटत होतं तिथे आहे ना दृश्य आहे ना ते बघत राहावं असं वाटत होतं. नजरेच्या कैदमध्ये ना असं आहे ना कॅमेऱ्यामध्ये जसं आपण कैद करून घेतो तसं नजरेमध्ये कैद करून घ्यावं वाटत होतं. पावसाळ्यामध्ये ना गडावरती किंवा डोंगरावरती जायला एवढं सुंदर वाटतं. तिथे मग एक व्ह्यू पॉईंट होता. मग आम्ही तिथे फोटो काढले, व्हिडिओ काढले आणि अर्थातच त्यांनी खाऊ आणलेला होता तो खायचा होता म्हणून आम्ही मध्ये ब्रेक घेतला. तर बघा लगेच कुठे थांबलं की आमचं इथे खाऊ काढणं इथे बॅगामध्ये सुरू झालेलं आहे. तर स्वरूपला मी थोडंसं व्हील्स आणलं होतं त्यांनी ते घेतलं आणि त्यानंतर शेंगा. मुलांसाठी मी टिफिन आणला होता. कुठेही जायचं, जवळ जाणं असो किंवा लांब जाणं असो, बॅगेमध्ये ना मुलांच्या आहे ना ज्या ठराविक गोष्टी असतात डायपर, पाणी बॉटल किंवा वाईप्स, खाऊ, हे सगळ्या गोष्टी मी ठेवते. त्यानंतर स्वरूपची मस्ती. स्वरूपला ना तिथे ना असे वेगवेगळे आहे ना स्टोन घ्यायचे होते. शिशा गाडीवर असताना झोपी गेली होती आणि ज्यावेळी ती उठली ना त्यावेळी ती डायरेक्ट अशी गडावरती आलेली. त्यामुळे तिच्यासाठी अगदीच नवीन होतं की ती मला प्रत्येक गोष्ट अशी दाखवत होती. मम्मा हे काय आहे, मम्मा इकडे बघ, मम्मा तिकडे बघ. म्हणजे इथं एवढं सुंदर तिने आहे ना पहिल्यांदा बघितलं होतं. आणि खरंच तिला असं बघताना ना खूप भारी वाटत होतं की ती रडली नाही किंवा कंटाळली नाही आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं अजून वरती गेलो. तर वरती आहे ना बरीच गर्दी होती. त्यामुळे आहे ना आम्ही म्हटलं चला इथपर्यंत आलं आहे खूप मोठी गोष्ट आहे. अजून शिशा मोठी झाल्यानंतर आपण परत पुढे जाऊया. मग आम्ही आहे ना थोडंसं रिटर्न आलो आणि अजून एक व्ह्यू पॉईंट होता. म्हटलं आपण त्या ठिकाणी थांबूया, थोडा वेळ तिकडेच टाईम स्पेंड करूया आणि मुलांना थोडंसं चारू वगैरे आहे. मग आम्ही एक अजून व्ह्यू पॉईंट. खरं तर आम्ही आहे ना घरातून 12च्या नंतर निघालेलो. त्यामुळे आम्हाला खूप लेट झालेला. जर सिंहगडावरती यायचं असेल ना तर सकाळ सकाळ लवकर यायचं. त्यामुळे आहे ना आपलं सिंहगड देखील व्यवस्थित पूर्णपणे फिरून होतं. पण मुलं असल्यामुळे मुलांचं आवरणं, सगळं करणं आणि त्यानंतर घराबाहेर पडणं हे जरा मुश्किल होतं. पण असो, आज आहे ना वातावरण खूप छान होतं की पाऊस देखील अजिबात पडला नाही आहे आणि ऊन पण नाही आहे. त्यामुळे आहे ना जरी दुपारचे 2-3 वाजले ना तरी असं अजिबात ऊन नव्हतं आणि नेमका पाऊस पण नव्हता. त्यामुळे ना मुलांना भिजण्याचं वगैरे किंवा हे टेन्शन नव्हतं. रेनकोट किंवा एक्स्ट्राचे कपडे असतातच बॅगेत. तरी पण वातावरण छान असल्यामुळे ना फिरण्यामध्ये जरा मजा आली होती. तर हा आहे ना व्ह्यू पॉईंट होता. तर आम्ही तिथे व्यवस्थित आहे ना बसलो. मुलांना थोडंसं काहीतरी फूड वगैरे दिलं आणि त्यानंतर आहे ना आज बरीच गर्दी होती. त्यानंतर कळलं आम्हाला की आज आहे ना गडावरती काहीतरी कार्यक्रम आहे आणि शिशाला मी आहे ना इथे थोडंसं भात चारला पण तिला खायचं नव्हतं आणि स्वरूपला बघा असं पाणी प्यायचं होतं. त्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालो आणि परत आम्हाला गर्दी भेटली, ट्रॅफिक होतं. तर आम्हाला कळलं की आज नेमकं गडावरती काय आहे. तर आज गडावरती होतं विश्व हिंदू परिषद कार्यक्रम होता. आम्हाला देखील जाण्याची खूप इच्छा होती पण गर्दी असल्यामुळे आम्ही रिटर्न आलो आणि नंतर आम्ही परत रिटर्न येताना ना जोगेश्वरी मिसळला गेलो. तर तिकडे थोडा वेळ आहे ना थांबलो कारण का आतमध्ये खूप गर्दी होती. जोगेश्वरी मिसळला खूप गर्दी असल्यामुळे मग थोडा वेळ थांबल्यावरती आम्हाला थोडीशी जागा भेटली आणि मग आम्ही दही मिसळ ऑर्डर केली. तर दही मिसळ ऑर्डर केल्यानंतर आहे ना अगदी छोटूसा बाऊल दहीचा आला होता. तर स्वरूपचं असं वाटलं की स्वरूपला दही मिसळ ऑर्डर केली म्हटल्यावरती खूप सारं दही येईल अशा आशेने तो बोलला की मग दही मिसळ ऑर्डर कर. आणि ज्यावेळी त्याने बघितलं तर त्याचं रिॲक्शन होतं
अरे एवढूशीच दिले मम्मा, तू घरीच बनव. एवढ्या आवडीने ऑर्डर तर केली, पण त्याने खाल्लं मात्र शेव आणि पाव. कारण काय ना, मिसळ खूप तिखट होती आणि तेलकट देखील जास्त होतं. तरी जास्त होती, तुम्ही बघू शकता. कारण का बाहेर वगैरे गेले तर असं जास्त ऑइली आणि तिखट जेवण असतं. त्यामुळे ना तो थोडा नाराज होता. मग मी त्याला ना थोडंसं पाव वगैरे चालला आणि घरून खाऊ आणला होता. आणि पुढे गेल्यावरती ना आम्हाला शिशा नेमकी रडायला लागली. त्यामुळे तिथे एक मंदिर होतं. मग त्या मंदिरामध्ये आम्ही थांबलो आणि थोडा वेळ जरा 10-15 मिनटं ब्रेक घेतला. खरं तर आम्हाला ना खडकवासला पुढे थांबायचं होतं, पण श्रीषा एवढी रडायला लागलेली, म्हटलं आपण जरा ह्या मंदिरात थांबूया. तर दोघंही छान खेळले. त्यानंतर आम्ही पुढे गेलो तर छान वाटत होतं खडकवासला. खरं तर आहे ना संध्याकाळच्या टायमाला निवांत असं बसायला खूप छान ठिकाण आहे. पण म्हटलं आता आधीच आपण ऑलरेडी एवढं फिरलेलो आहे, तर परत अजून आपण थोडंसं थांबलो की बराच वेळ होईल घरी जायला पण अर्धा-पाऊण तास लागणार आहे. त्यामुळे आम्ही मस्तपैकी असं बाईकवरतीच हळूहळू गाडी चालवली, व्ह्यू एन्जॉय केला आणि घरी आलो. घरी येऊन फ्रेश झालो, कंटाळा आला होता म्हणून जेवणामध्ये ना फक्त डाळ भात आणि ऑमलेट केलं होतं आणि सगळ्यांनी टी व्ही बघत मस्तपैकी छान एन्जॉय केलं.